मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये 650 मतांचा फरक आहे असं परब यांनी म्हटलं। निवडणूक अधिकाऱ्यांना कोणाचे फोन येत होते असा सवाल अनिल परब यांनी केला आहे। त्यांना कोणाचे फोन आले त्याची माहिती आमच्याकडे आहे असं परब म्हणाले आहेत। एआरओचा टेबल आणि आमच्या प्रतिनिधीच्या टेबलमध्ये अंतर होतं असं परब यांनी म्हटलंय। मतमोजून झाल्याच्या नंतर फॉर्म 17C पार्ट 2 हा एक फॉर्म असतो जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली। या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत। मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो। त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता। त्यांची धावपळ बघत होते। वारंवार त्या बाथरूमला जात होत्या, तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या। हे कोणाचे फोन आहेत काय आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे। या वेळेला एक वेगळीच पद्धत केली होती की एआरओच्या टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधीमध्ये एवढं अंतर ठेवलं होतं की एआरओ कुठला हिशोब पाठवतोय वरती हे शेवटपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही। 19व्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते, त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत। एआरओच्या टेबलवरनं आम्हाला मतं कळत नव्हती कारण एआरओ मध्ये आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं। जाळी होती मध्ये आणि जाळीच्या त्या बाजूला त्यांना बसवलं होतं। 19व्या राऊंड नंतर शेवटपर्यंत जोपर्यंत फायनल टॅली त्यांच्याकडे आलं नाही तोपर्यंत त्यांनी ते अनाउन्समेंट थांबून ठेवलं होतं का ह्याच्याकरता आम्हाला CCTV फुटेज पाहिजे। म्हणजे कसं असतं, एक तर 48 मतांनी पराजय झाला आहे किंवा 48 मतांनी पराजय केला गेला आहे हे त्या CCTV फुटेजमधल्या बऱ्याच गोष्टींवरती त्याचं उत्तर आम्हाला मिळू शकतं। मग जर का ते देत नसतील तर त्याच्यामध्ये काहीतरी काळेभोर आहे की काय असं मला वाटतं आणि त्याच्याकरता आम्ही ते व्हिडिओ सेटिंग मागतो। निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली, ही फ्री अँड फेअर होती का? मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का? ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसते आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर 240 काय 40 देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या। आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातोय भाजपकडून। मग हे ते ह्यामुळे मतं मिळेल त्यामुळे मतं मिळाली। मी एवढंच सांगेन की भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत मतं मिळालेली आहेत ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत।